नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. जुन्या पाईपलाईनच्या वादाच्या कारणावरून चौघांनी मिळून एकाच लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळूस तालुका खेड गावात घडली आहे. या प्रकरणी नवनाथ कोंडिबा आरगडे वय 47 राहणार काळूस जाचक वस्ती तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश आरगडे वय 30, सचिन आरगडे वय 32, दिलीप आरगडे वय 60 व विशाल आरगडे वय 27 सर्वजण राहणार जाचक वस्ती काळूस यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत नवनाथ आरगडे यांना गंभीर दुखापत झाली असून चाकण येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. किरकोळ शाब्दिक बाचाबाचीवरून झालेल्या वादातून दगडाने एकास मारहाण करण्यात आल्याची घटना रोहकल रोड चाकण येथे AMS स्कूलच्या समोर घडली आहे. या प्रकरणी दिनेश दत्तात्रय काळडोके वय 36 राहणार बिरदवडी तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य गणेश काळे वय 18, सुजल गणेश काळे वय 21 दोघेही राहणार आंबिठाण रोड चाकण, यश संजय पाटील वय 18, अनुराग संजय पाटील वय 18 दोघेही राहणार ग्रीन सोसायटी रोहकल रोड चाकण अशा चौघांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्याच्या पाईट भागात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. मावळ व खेड तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या डोंगर रांगेतील पवनचक्क्यांच्या परिसरात वहागाव भागात बिबट्याने दर्शन दिल्याने या भागात आता बिबट्याने शिरकाव केल्याचं समोर आलं आहे. सध्या मोठ्या प्रमाणात भात काढणीची कामे जोरात सुरू असताना बिबट्याच्या दर्शनामुळे डोंगर पायथ्याला अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी गावात दराबस्ती अंबाबाई नगर येथे रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान बिबट्यानं बाळासाहेब बेंगडे यांच्या गोठ्यातून वासराचे दावे तोडून भात पिकात नेलाय. गावकऱ्यांनी तात्काळ पिंजऱ्याची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात 26 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केलाय. यात 5 महिलांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये रीना गोविंद नट राहणार चरोली फाटा चरोली आणि नवनाथ बाळू धोंगडे राहणार दत्त मंदिर चाकण यांचा समावेश आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भागात भात काढणी कामाला वेग आला असून शेतकरी भात काढणीच्या आणि झोडपणीच्या कामांमध्ये आता व्यस्त आहेत. यंदा पाऊस जास्त झाल्याने भात उत्पन्नाच्या सरासरी 20 ते 30% उत्पन्न कमी होणार असल्याची माहिती करंजविहिरे गावातील शेतकरी संतोष शिवाजी कोळेकर यांनी पुणे लाईव्ह न्यूजला दिली आहे. राज्य विज्ञान परिषद नागपूर यांच्या वतीनं दिनांक 13 आणि 15 नोव्हेंबर 2025 रोजी फ्लोरा व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज भोर येथे आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई या विद्यालयातील प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. कुरुळी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज आणि श्री खंडोबा महाराज काळाष्टमी उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन कुरुळी ग्रामस्थांकडून करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्यातील नामांकित 800 बैलगाडा मालकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. 5 दिवस सुरू असणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडा शौकींसह कुरुळी ग्रामस्थांनी बैलगाडे शर्यत बघण्याचा मनमुराद आनंदही लुटला. खेड तालुक्यातील महत्वाच्या वाफगाव ते गुळाणी रस्त्याच्या सुधारणेचं काम अखेर सुरू झालंय. धुळीच्या समस्येनं स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाजारात कांद्याची एकूण 1100 क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 400 क्विंटलनं घटल्यानं भावात 100 रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याचा कमाल भाव 1400 रुपयांवरून 1500 रुपयांवर पोहोचलाय. बटाट्याची एकूण आवक 1400 क्विंटल झाली आहे. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक 150 क्विंटलनं वाढल्यानं भावात 200 रुपयांची घट झाली आहे. बटाट्याचा कमाल भाव आता 2200 रुपयांवरून 2000 स्थिरावला आहे. कुरुळी निघोजे परिसरात यंदाच्या कार्तिकी आळंदी पायवारीला भक्तिमय उत्साह लाभलाय. या पवित्र परंपरेत शीतल आशिष येळवंडे आणि आशिष येळवंडे यांनी सहभाग नोंदवून वारकरी संस्कृतीचा सुंदर संदेश दिलाय.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मार्गावर हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या गजरात चालत असताना त्यांनी भक्तिभावानं यात्रेचा आनंदही लुटला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशीला शनिवारी दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12ला सुरुवात झाली. संजीवन समाधीला 11 ब्रह्मवृंदांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गरम पाण्याने श्रींना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांग सुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. या विधिवत पूजेसमयी माऊलींचे साजिरे रूप आकर्षक दिसून येत होते. माऊलींना नैवेद्य दाखवून सनई चौघड्याच्या तालात आरती घेण्यात आली. महापूजेसाठी खेडचे आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त अॅडव्होकेट राजेंद्र उमाप, आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, पोलीस निरीक्षक भीमा नरके आदींसह आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 729व्या संजीवन समाधीच्या महापूजेचा मान शंकर गणू बेरे व निर्मला शंकर बेरे, राहणार सावरोली, बुद्रुक, तालुका शहापूर या वारकरी दाम्पत्याला मिळाला. आळंदी कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीमध्ये लाखो भाविकांचे आगमन झाले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत उभे आहेत. माऊली मंदिरात आकर्षक फुल सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पीएमआरडीए हद्दीत उद्योगांची वाढ आणि गुंतवणुकीचा वेग पाहता उद्योजकांच्या अडचणी वेगाने मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र इंडस्ट्रीयल सेल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सेलमुळे औद्योगिक प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या विविध मंजुरी प्रक्रियेला गती मिळणार असून उद्योग संघटना, कंपन्या आणि उद्योजकांशी थेट संवादासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. चाकण, महाळुंगे, नाणेकरवाडी, निघोजे आदी चाकण एमआयडीसीमधील गावांचं तळेगाव, पिरंगुट, हिंजवडी, मान, मरकळ, रांजणगाव, संसवाडी, लोणी, काळभोर, सासवड, कुरकुंभ, पाटस तसेच हवेली तालुक्यातील काही भागांमध्ये देशी व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध विभागांच्या परवानग्या आवश्यक असतात. त्यापैकी बांधकाम, नकाशे मंजुरी, लेआउट, बदल, उपयोग परवानग्या आदी प्रक्रिया पीएमआरडीएच्या विकास परवानग्या आणि नियोजन विभागाकडून केली जाते. मात्र अनेक उद्योगांना या प्रक्रियेत विलंब, कागदपत्रांची गुंतागुंत आणि विभागांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत होता. नव्या इंडस्ट्रीयल सेलमुळे उद्योजकांच्या तक्रारी, परवानग्याचे मार्गदर्शन आणि अडथळे दूर करण्यासाठी एकच केंद्र उपलब्ध होणार आहे. पीएमआरडीएच्या विविध विभागांमधील समन्वय वाढून मंजुरी प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. खेड तालुक्यातील चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिली असताना प्रमुख राजकीय पक्षांना नेमके उमेदवार निश्चित करताना मोठी अडचण येत आहे. अशातच शहरात अंतर्गत आघाड्या आणि जुळवाजुळवीचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असून अर्ज माघारीची तारीख 25 नोव्हेंबर आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. चाकणमध्ये स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे कुटुंबाकडे एकीकडे याबाबतची जबाबदारी आमदार बाबाजी काळे यांनी सोपवली असून चाकणमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते यांनी मोठी ताकद लावण्याचे प्रयत्न चालवले आहेत. चाकणमध्ये स्वतः मनीषा सुरेशभाऊ गोरे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याने शिवसेनेला नगराध्यक्ष पदासह सर्वच प्रभागात घवघवीत यश मिळण्याची अपेक्षा आहे. राजगुरुनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर शहर विकास आघाडी उभी राहण्याची जोरदार चर्चा आहे. ही आघाडी अपक्षांसह इतर पक्ष गटांना सोबत घेऊन पूर्ण पॅनल उभे करणार असल्याच्या हालचाली जाणवत आहेत. गेल्या निवडणुकीतही अशा प्रकारची स्थानिक आघाडी यशस्वी झाली होती. त्यामुळे यंदाही तीच रणनीती अवलंबली जाण्याची शक्यता आहे. राजगुरुनगर व आळंदीमध्ये शिंदे सेनेत गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरू आहे. शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी एकूण 42 नामनिर्देशन दाखल केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार यांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. तसेच सदस्य पदासाठी 39 अर्ज दाखल केले आहेत. यामुळे आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या 42 असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी दिली. राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांनी पायी पदयात्रेने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. दरम्यान निवडणूक आयोगाने रविवारी 16 नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशी देखील ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे निर्देश दिल्यानं उमेदवारांना दिलासा मिळाला.
राजगुरुनगर नगर परिषदेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत दुपारी 3ची असताना नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत मुख्य दरवाजा बंद करण्यात आला। आतमध्ये नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवार उभे असताना नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील यांनी नकार दिल्यानं काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र रविवारी सुद्धा नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केल्यानं तणाव निवळला। मागील 5 दिवसात 6 जणांनी 22 नामनिर्देशन पत्र दाखल केले। काही महिला उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना अधिकचे पैसे घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे। याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता महिला उमेदवारांनी 1000 रुपये दिले असतील म्हणून कर्मचाऱ्यांनी घेतले असतील असा अजब दावा केला। यावर मुळात कर्मचाऱ्यांनी जास्त फी मागितली म्हणून महिला उमेदवारांनी जास्त पैसे दिल्याचे बोलले जात आहे। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील यांनी प्रसारमाध्यमांना नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारांचा फोटो घेण्यास मज्जाव केल्याचा प्रकार समोर आला। आम्ही नेमलेले निवडणुकीचे कॅमेरामन दुपारनंतर तुम्हाला फोटो पाठवतील असा अजब सल्ला देण्यात आला। सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर अखेर 43 उमेदवारांनी एकूण 54 नामनिर्देशन पत्र दाखल केले। शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी मंगेश गुंडाळ, किरण आहेर, बापू थिगळे यांनी जल्लोषात मिरवणुकीने वाजत गाजत नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर सदस्य पदासाठी 27 उमेदवारांनी एकूण 32 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत। चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी 34 उमेदवारांनी सदस्य पदासाठी तर 1 उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत। चाकण पालिकेत सदस्य पदासाठी एकूण 64 तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 4 अर्ज दाखल झाले। चाकण नगरपरिषद शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती मनीषा सुरेश भाऊ गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे। खेडचे आमदार बाबाजी काळे, आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, ज्योती अरगडे, रामदास धनवटे, तुकाराम कांडगे, नितीन गोरे, माजी नगराध्यक्ष मंगलाताई गोरे, स्नेहा जगताप, शेखर घोगरे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, ऋषिकेश झगडे, प्रकाश गोरे, माजी नगरसेवक प्रवीण गोरे, निलेश गोरे, ऋषाली देशमुख, सुजाता मंडलिक, योगेश देशमुख, विशाल नायकवाडी, राहुल गोरे, मुक्ताजी महाराज नाणेकर, दत्ताकाका वाफगावकर, बिपिन रासकर, शशिकांत शेवकरी, सर्व शिवसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख, कार्यकर्ते, महिला आणि हजारो नागरिक यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आमदार काळे आणि आमदार सोनवणे यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या सौभाग्यवती मनीषाताई गोरे आज सर्व चाकणकरांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। आदरणीय आमदार शरददादा सोनवणे असतील, जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर असतील, आमचे तालुका प्रमुख रामदासाबा धनवटे असतील आणि इतरही सर्व इच्छुक उमेदवार आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। मी एवढंच सांगू इच्छितो की स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांनी आणि गोरे परिवारानं खऱ्या अर्थानं चाकण गावातील अनेक युवकांना मग ग्रामपंचायत असताना सुद्धा आणि नगर परिषद झाल्यावर सुद्धा या शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं। या चाकण शहराचा विकास नगर परिषदेच्या माध्यमातून होत असताना ते आमदार असताना सुद्धा अनेक विकास कामं या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवानं सुरेश भाऊ तुमच्या आमच्यातून गेले, परंतु या परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं नितीन शेठ गोरे असतील, माणिक शेठ गोरे असतील, दत्ता शेठ असतील, राहुल शेठ गोरे असतील, त्यांचा संपूर्ण परिवार सर्वांबरोबर कायम राहिला। गट तट पक्ष कोणतीही भूमिका डोळ्यासमोर न ठेवता नुकत्याच आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली आणि माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसेना जरी 2 झाल्या तरी या परिवारानं आणि जे आता सुरेश भाऊंच्या कुटुंबाबरोबर जेवढे सहकारी आहेत या सर्व चाकणकरांनी माझ्या विजयामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे। त्या भूमिकेतून तालुका प्रमुख रामदासाबा धनवटे असतील, आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहिर असतील, यांच्या विचारानं आणि मार्गदर्शनाखाली आमच्या सर्वांचा एक विचार झाला
की नगराध्यक्ष पदासाठी आपण मनीषाताई गोरे यांना खांद्याला, या कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं आपण काम करायचं आणि ती भूमिका डोळ्यासमोर ठेवून आज सुरेश भाऊंची उतराई म्हणता येणार नाही, परंतु सुरेश भाऊंनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला केलेलं मार्गदर्शन, त्यांच्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन, मार्केट कमिटी अनेक पदाच्या माध्यमातून मिळालेलं सहकार्य, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहोत. आत्ताच शरददादांनी सांगितल्यानुसार जे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांना तालुक्याच्या वतीनं, आम जनतेच्या वतीनं मी आव्हान करू इच्छितो की आदरणीय मनीषाताई गोरे यांना सर्वांनी बिनविरोध या ठिकाणी निवडून देणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. तीच खऱ्या अर्थानं भाऊंच्या कामाची पावती आणि भाऊंना आदरांजली ठरणार आहे. मतदार निश्चित त्याचा विचार करून या ठिकाणी एकतर्फी मतदान ताईंना करतील याची खात्री सर्व चाकण नगर परिषद हद्दीतील लोकांची, नागरिकांची, मतदारांची मला आहे आणि त्या भूमिकेतून तसा विचार उमेदवारांनी करावा. कोणतीही पक्षाची भावना डोळ्यासमोर न ठेवता या ठिकाणी मनीषाताईंना बिनविरोध देण्याचा आग्रह हा सर्वांचाच आहे. निश्चित आपल्या चक्रेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं सर्व उमेदवार एक चांगला निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. माघारीला अजून वेळ आहे आणि अशा भूमिकेतून आज आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो असताना मनीषाताईंना नगराध्यक्ष होण्यासाठी मनापासून खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं, सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. स्वर्गवासी सुरेश भाऊ गोरे खरं तर या व्यक्तिमत्वाने या खेड आळंदी विधानसभेचे आमदारकी महाराष्ट्राच्या पटलावर नेले. सर्वसामान्य जनतेचं आपुलकीचं नातं या कुटुंबाशी जोडलं गेलं. हे कुटुंब म्हणजे व्यापारातलं आणि शेती व्यवस्थेत असेल अतिशय प्रगत असं कुटुंब आहे. त्यामुळे आज श्रीमती मनीषाताई सुरेश गोरे ह्या आज शिवसेना या अधिकृत असलेल्या चिन्हावर ते आज चाकणच्या नगराध्यक्षाच्या महिला उमेदवार म्हणून या ठिकाणी आज अर्ज भरायला आलेले आहेत. मी या शासनाबरोबर सहयोगी सदस्य म्हणून काम करतो. त्यामुळे या कुटुंबाशी आणि माझी एक वेगळी पद्धतीने नाळ जोडली गेलेली आहे, एक आपुलकीची नाळ. आणि मला खात्री आहे की या चाकणच्या असलेल्या या महत्त्वाच्या पदावर मनीषाताईला हे संपूर्ण चाकण नगरीची लोक अतिशय स्वयंपूर्तीने येऊन त्यांना आशीर्वाद देतील, शुभेच्छा देतील. आज या खेड आळंदी मतदारसंघाचे विद्यमान आमदार, आमचे मित्र, विधिमंडळातले सदस्य बाबासाहेब काळेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे आमची जी प्रेमाची जी मंडळी आहोत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आदरणीय जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे भगवानराव असतील, त्याप्रमाणे आमचे सन्माननीय आबाजी धनवटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय प्रकाशजी वाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गोरे परिवारचे सर्व नातेवाईक आप्तस्वकीय. विषय म्हणजे गोरे परिवाराला जे लोक संबंधित मंडळी जी मानतात तो सर्व मोठा असलेला समाज व्यवस्थेतला वर्ग आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मला खात्री आहे आज ज्या पद्धतीने फॉर्म आम्ही भरतो आहे तो फॉर्म भरणं म्हणजेच विजयाची नांदी आहे आणि मी मनापासून शुभेच्छा देतो. चाकणचा हा असलेला विजयाचा नारळ, शुभारंभाचा नारळ आज म्हणजे आपल्याला माहिती आहे की आळंदी या मतदारसंघामध्ये येते आणि आज कार्तिकी आहे, आज एकादशी मोठी आहे, आज आळंदीची यात्रा सुद्धा आहे. त्यामुळे आजच्या ह्या एकादशीच्या निमित्ताने हा शुभ संकेत समजून या मतदारसंघातलं चाकण नगराध्यक्ष पद याच्यावर भगवा फडकेल अशी खात्री मी तुम्हाला देतोय. उपमुख्यमंत्र्यांनी बिनविरोध निवडून द्यायचं आवाहन केलं होतं चाकणमध्ये येऊन, पण आता परिस्थिती अशी की महायुतीतल्याच भाजपचा उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये घेऊन तिथे उमेदवारी दिली जाते. तुम्ही काय आवाहन कराल? नाही, माझं असं म्हणणं की ही निवडणूक राजकीय न पाहता ही निवडणूक आपण अतिशय भावनांनी पाहायला पाहिजे. ज्या व्यक्तिमत्वाचा करोनामध्ये ज्या कुटुंबातला करता माणूस गेला आणि महाराष्ट्र विधिमंडळाचा आम्ही एक आमदार गमावला, अशा परिस्थितीमध्ये मनीषाताईंना सहकार्य करणं ही चाकणच्या नगरीमधल्या सगळ्या रहिवाशांची मागणी आहे.
राजकीय द्वंद्व जर इथं झालं तर ते मला असं वाटतं की जनतेला ते पटणार नाही. त्यामुळं जे काही समजा हा चाकणच्या व्यवस्थेमध्ये जी मंडळी काम करतात त्या सर्वांना माझं विनम्र आव्हान आहे. शेवटी ह्या कुटुंबांनी आपलं आयुष्य व्यापारामध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये व्यतीत केलेलं आहे. सुरेश भाऊंनी जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदावर सुद्धा सुंदर काम केलेलं आहे मागच्या काळामध्ये. या कुटुंबाला एक मोठा वारसा आहे. त्यामुळं माझा तर सहकारी मित्र गेला आहे. माझा अतिशय जवळचे मित्र होते सुरेश भाऊ. त्यांच्या जाण्यानं ते दुःख, तो ओलावा, त्या भावना लोकांच्या हृदयामध्ये आजही आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती की माघारीचं नकेपर्यंत तुम्ही जर मोठ्या मनाने जर या ठिकाणी जर सपोर्ट केला. बघा, हरण पाटील केले तर हरण पाटलाच्या कुटुंबाला महाराष्ट्राच्या विधिमंडळाने सपोर्ट केला की या ठिकाणी आमदार गेलेले आहेत. त्यांच्या मुलाला तुम्ही, त्यांच्या पत्नीला, सुमनताईला बिनविरोध द्या. तसंच मी तुम्हाला दुसरं त्याने उत्तम उदाहरण सांगेल की डॉक्टर पतंगराव कदम साहेब गेले त्यावेळेला सुद्धा संपूर्ण समाज व्यवस्थेतला एकच आवाज होता की त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव विश्वजित यांना बिनविरोध दिलं. आणि तसंच घडलंय आणि आमची तीच रास्त मागणी आहे. आता मागणी करणं आणि ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये कोणी कसं वागायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण जनता ही अतिशय या ठिकाणी सतर्कतेने निर्णय घेतील आणि मला खात्री आहे की अद्भुत पद्धतीचा विजय जर निवडणूक झाली तर, बिनविरोध झाली तर मी आभार मानले माझ्या सर्व पक्षीय मित्रांचं. पण त्याच्यातून जर निवडणूक लागलीच तर त्या ठिकाणी मला खात्री आहे की अतिशय चांगल्या मताने ही निवडणूक जिंकली जाईल आणि विजयाचा भावपूर्ण निरोप माझे मित्र कैलासवासी सुरेश भाऊ गोरे यांना ह्या विजयाचा त्या ठिकाणी मानवंदना दिली जाईल हा विश्वास मला. नागरिकांना काय आवाहन कराल मतदारांना तुम्ही? नमस्कार. आज कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मी चाकण नगर परिषद 2025-30च्या नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करीत आहे. स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या संकल्पनेतील प्रगत, सुरक्षित आणि विकासशील चाकण शहर करण्याचा मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की तुमचा विश्वास हेच माझं पाठबळ असणार आहे. माझ्या प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू हा चाकणचा नागरिक असणार आहे. चाकणमधील असणाऱ्या समस्या, पाणी पुरवठा असेल, रस्ते, वाहतूक आणि इतर जे समस्या आहेत स्वच्छतेच्या वगैरे, त्या सर्वांचा आपण पूर्ण ताकदीनिशी त्या समस्यांचं निराकरण आपण करणार आहोत. यासाठी तुम्हा सर्वांची साथ मला गरजेची आहे. आजपर्यंत तुम्ही सुरेश भाऊंना जशी साथ दिली, त्यांच्यावर जसा विश्वास ठेवलात, तसंच पारदर्शक आणि उत्तरदायित्व काम मी नक्की करेल असं या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छिते. आणि तुम्ही सर्वांनी मला यासाठी साथ द्यावी, मतदान रूपी आशीर्वाद द्यावे असं मी सर्वांना आवाहन करते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुरोळी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी घेण्यात आल्या. तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची यावेळी मोठी गर्दी होती. पक्षाचे संपर्क प्रमुख व माजी मंत्री सचिन आहेर, खेडचे आमदार बाबाजी काळीक यांच्यासमोर अनेक उमेदवारांनी परिचय करून दिला. खेड तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांचे इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते. रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटातील दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी यावेळी उमेदवार परिचय करून दिला. आज संपूर्ण जिल्ह्याचे माझे दौरे होते. लोणावळ्यावरून सुरुवात आम्ही केलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पण देखील उमेदवारीची मुलाखती घेण्याचं काम चाललं आहे. त्याचप्रमाणे खेड आळंदीमध्ये देखील राजगुरुनगर, खेड, चाकण आणि आळंदीचे पण देखील सर्व मुलाखती घेण्याचं काम केलेलं आहे. जुन्नर आणि आंबेगावमध्ये पण देखील नगराध्यक्ष पदाचे जे इच्छुक आहेत त्यांच्याही बैठका आज आता आम्ही या निमित्ताने घेतोय. आणि ओव्हरऑल एक बघितलं तर देखील या जिल्ह्यामध्ये एक नवीन परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते की आम्ही सासवडला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतोय. आपण शिरूरमध्ये पण एक 11 उमेदवार आपण महाविकास आघाडीतून उभे करतोय. बारामतीला 3 करतोय. इंदापूरला 4 करतोय. अनिल सोनवणेच्या नेतृत्वाखाली दौंडमध्ये आपण 5-6 उमेदवार आपण करतोय. सासवड नगरपालिकेमध्ये पण आणि विशेषतः जेजुरीमध्ये पण 10 उमेदवार आपण उभा करण्याचं काम करतोय. भोरमध्ये 2-3च होणार आहेत. पण एकंदरीत जर वातावरण बघितलं तर एक चांगली पक्ष संघटना आणि करून घेऊन लढत देतोय. किती निवडून येऊ, काय येऊ, त्यापेक्षा इच्छुकांची एक चांगली यादी आणि संघटनात्मक देखील लोकांची जी अपेक्षा आहे
ते पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि निश्चितपणे खात्री आहे की मोठ्या संख्येने इकडचे या परिसरातले सर्व नगर परिषद नगरपंचायतचे लोक जास्तीत जास्त निवडून येतील अशी अपेक्षा. तळेगाव दाभाडे उरुळी कांचन बाह्यवळण लोहमार्ग प्रकल्पावरून मोठ्या प्रमाणावर गैरसमज गावागावातून होऊ लागलेत. कुरुडी मोई भागातील बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे अन्य भागातून फेर सर्वेक्षण होण्याची शक्यता असतानाच लगतच्या गावांनी आमच्याकडून सर्वेक्षण होऊच नये अशी भूमिका मांडली आहे. याबाबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांचे आक्षेप व आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात. चालू आहे त्या रिंग रोडच्या बाजूनी करण्यासाठी शासनाची तयारी आहे, परंतु आमचे 5-5 एकर जमीन त्या रिंग रोडमध्ये गेलेली आहे. तरी त्या रिंग रोडच्या बाजूनी जो तुमचा आता प्रस्तावित रेल्वे प्रकल्प चालू करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी आमचा पूर्ण शेतकऱ्यांचा विरोध राहील. आणि त्यासाठी नुकतंच समजलं की रेल्वेचा मार्ग बदलतोय आणि ते रेल्वे काही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वीचे जे रेल्वे बाधित शेतकरी त्यांच्यामधून अलाइनमेंट झाली की त्यांची अशी मागणी आहे की त्यांनी पर्याय दिले, एक तर नदीच्या कडेनी, दुसरा रिंग रोडच्या शेजारून आणि तिसरा XYZ काय असेल तो. ही माहिती आम्ही स्वतः प्रत्यक्ष तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांना भेटलो, त्यांना आमचे पूर्ण हकीकत सांगितली आणि त्यांना आम्ही हेच विचारलं की तुम्हाला हे सांगितलं कोणी पर्याय मार्ग कलेक्टर साहेबांच्या पुढे ठेवायला. तर त्यांना काय माहित नाही, ते लोकप्रतिनिधी गावचा कारभार गाववाल्यांनाच माहिती, गाववाल्यांनी हे पर्याय दिले असं त्यांच्या बोलण्यातून आम्हाला. उरुळी कांचन या रेल्वेच्या संदर्भात काही दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यावेळेस सर्व आजी माजी पदाधिकारी आणि जवळजवळ 1000 लोक त्या ठिकाणी उपस्थित होती. ही रेल्वे होऊ नये म्हणून पहिल्या दिवसापासून ग्रामस्थान 13 गावचे ग्रामस्थांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याबरोबर अर्ज असतील, पालकमंत्र्यांची भेट असेल, अधिकाऱ्यांची भेट असेल, या सगळ्या परत गावात मेळावा झाला त्याच्यासाठी असेल, मोर्चासाठी असेल, मी हजर राहिलो. लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका त्या बाधित शेतकऱ्यांबरोबर आहे आणि बाधित शेतकऱ्यांना काही गोष्टी मान्य नाही आहेत त्या मी मीटिंगमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी काही राजकीय भूमिकेतून जर इकडून घ्या अशी माझी कोणतीही भूमिका नाही आहे. मी त्या बाधित शेतकऱ्यांबरोबर असून त्या ठिकाणी रेल्वे प्रकल्प त्यांचा त्या भागात होऊ नये, त्या भागात कुठंच होऊ नये अशी त्यांची मागणी आहे, तिच्याशी मी सहमत आहे. नवीन तळेगाव ते उरुळी कांचन हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होऊ आहे. हा रेल्वे मार्ग खेड तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने फायद्याचा नाही. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर याला डायव्हर्शन म्हणून हा रेल्वे मार्ग काढला जातो, परंतु हा रेल्वे मार्ग कुरुळी असेल, निगोजी असेल या गावाच्या मध्यावरनं जातो. कुरुळीमधनं अगोदरच नॅशनल हायवे गेलाय, रिंग रोड गेलाय, त्याचबरोबर बुलेट ट्रेनसुद्धा त्याच मार्गावरनं जाणार, त्याच गावातनं जाणार आहे. मग बुलेट ट्रेनचा एक रेल्वे मार्ग असताना हा दुसरा मार्ग का प्रस्तावित करताय? त्याचबरोबर टप्पा नंबर 5 MIDC चाकण या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क आहे, त्याला नवला कुंभरेवरनं एक रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. पण 3 रेल्वे मार्ग खेड तालुक्यामध्ये करण्याचं प्रयोजन काय? व्यवस्थित नियोजन करून एकच रेल्वे मार्ग केला, तो MIDCला असेल, लॉजिस्टिक पार्कला असेल किंवा डायव्हर्शन असेल, याच्याकरता उपयोग होऊ शकतो. यापूर्वी पुनर्वसन असेल, 3 धरणाचं, MIDC असेल, नॅशनल हायवे असतील, या सगळ्या कामाकरता तालुक्यातल्या जनतेचे रस्ते तुम्ही जमिनी घेतलेल्या आहेत. मग जर एवढ्या जमिनी घेतल्यानंतर आज तालुक्यातल्या जनतेला काय शिल्लक राहणार आहे? सुधारण्याच्या नावाखाली लोकांना सरकारनं वेठीला धरू नये, लोकांच्या अन्याय करू नये. कुरुळी गावाच्या मधनं हा रस्ता जातो, हा रेल्वे मार्ग जातो. हा रेल्वे मार्ग एका गावाचे 2 तुकडे करणार आहे. जिथं हा प्रस्तावित केला आहे त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजाला
आपली घरं बांधली. MIDCला जे जमिनी दिल्या त्याच्यातले जे पैसे मिळालेत त्याच्यातनं बिल्डिंग उभ्या केल्या आणि आज त्या जर बिल्डिंग पाडल्या गेल्या तर त्यांना पर्यायी जागा नाही आणि रेल्वेला पुनर्वसन नाही. त्या लोकांनी कुठं जायचं? मी कदाचित पैसे द्याल परंतु गाव सोडून जायचं कुठं? त्या गावात पिढ्यानपिढ्या ज्या लोकांनी काढल्यात त्यांच्या भावनेचा विचार सरकारनं करावा आणि जो नवलाव कोपरे करंजवेल रेल्वेवरनं जो रेल्वे मार्ग आहे तो मार्ग चाकणपर्यंत आणावा बाहेरच्या बाजूनं आणि पूर्वी जो रेल्वे मार्ग तुम्ही पुणे ते नाशिक केलेला आहे त्याचं ॲक्विजिशन बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. लोकांना पैसे दिलेले आहेत, त्याचे शिक्के तुम्ही अजून काढले नाहीत आणि तोच मार्ग जर तुम्ही त्याला जोडला तर ह्या सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. म्हणून माझी राज्य सरकारला आणि केंद्र शासनाला विनंती राहणार आहे की तुम्ही हे जे प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे याचं एकत्रित करून लोकांना बाधा पोचणार नाही, लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार नाही अशा प्रकारचा रेल्वे मार्ग तुम्ही काढा. तालुक्यातल्या जनतेला, तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता असा जर तुम्ही काही प्रयत्न करणार असाल वेळ प्रसंगी आम्ही राज्य शासनाचे केंद्र शासनाच्या विरोधामध्ये जाऊ आणि आम्ही लोकांच्या बरोबर राहू. उघड्या डोळ्यानं लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आम्ही पाहणार नाही. याची दखल राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घ्यावी एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.